2024 चा जो पेपर होणार आहे या पेपरमध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार घटक वाईज प्रश्न नेमकं कसे विचारले जातील त्या प्रश्नाच्या दृष्टीनं आपला प्रत्येक घटक या ठिकाणी आपण घेत आहोत। यापूर्वीचा अभ्यासक्रम आणि आत्ताचा अभ्यासक्रम यामध्ये थोडाफार फरक आहे फक्त। तर नवीन जे 12 टॉपिक आहेत हे 12 टॉपिक आपण आपल्या लिस्ट मध्ये पण पाहू शकतात। त्याच टॉपिक मधील जो पुढचा घटक आहे तो आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। यापूर्वीचे घटक जर तुमच्याकडून काही मिस झाले असतील तर तुम्ही पाहून घ्या, कारण नवीन अभ्यासक्रमानुसार 12 घटक आणि त्या 12 घटकानुसार पेपर परीक्षेमध्ये असणार आहे। तर सर्वांनीच हे नवीन घटक समजून घ्या, गेस प्रश्न समजून घ्या। तर आज जो घटक असणार आहे तो म्हणजे सरलीकरण। सरलीकरणालाच आपण मराठीमध्ये पदावली असं म्हणतो। यामध्ये अपूर्णांकाची पदावली असू शकते किंवा साधी पदावली असू शकते। तर तो घटक आपण आज समजून घेणार आहोत, सरलीकरण आणि त्यावरील महत्त्वाची उदाहरणे। सर्वांना आवाज क्लियर येतोय? ओके, तर पाहूयात सरलीकरण आणि त्यावरील महत्त्वाची उदाहरणे। आज आपण सरलीकरण पदावली हा घटक पाहणार आहोत। तर सरलीकरण आणि पदावली एकच नाव आहे, त्यालाच इंग्लिश मध्ये सिंप्लिफिकेशन असं पण म्हटलं जातं। तर आपल्या सर्वांना बॉडमॉस रूल माहिती असेल। बॉडमॉस रूल BODMAS, बॉडमॉस रूल यालाच आपण मराठीमध्ये कंचे भागू बेव, कंचे भागू बेव असं म्हणतो। तर याचे फक्त एक उजळणी करूयात जाता जाता आणि मग आपल्याला यावरची सराव उदाहरणं परीक्षेतील महत्त्वाचे गेस प्रश्न समजून घ्यायचे। तर बी म्हणजे ब्रॅकेट, बी म्हणजे ब्रॅकेट, म्हणजे ब्रॅकेट असेल तर आपल्याला ते ब्रॅकेट आधी सोडवायचं आहे, म्हणजे ब्रॅकेट म्हणजेच कंस। त्यानंतर ओ म्हणजे ऑफ, ऑफ यामध्ये मल्टिपल वगैरे असतो, समजा 40% ऑफ किंवा 40 ऑफ 1/2 वगैरे या पद्धतीनं। त्यानंतर डिव्हिजन म्हणजेच भागाकार, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, then A for addition and S for subtraction। तर या पद्धतीने आपल्याला हे बॉडमॉस नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हे जर मराठीमध्ये पाहिलं तर कण म्हणजेच कंस, कंसाचे सर्व ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करावी लागतील। कंस, कंसाचे, ठीक आहे। त्यानंतर चे म्हणजे या ठिकाणी पण तोच भाग आहे, चे, चा, ची या पद्धतीनं। भा म्हणजेच भागाकार, भागाकारानंतर मग येतो गुणाकार, गुणाकारानंतर बेरीज आणि मग वजाबाकी। तर हा नियम आपल्याला माहिती आहे, परंतु यामध्येही नेमकं काय चुका होतात हे आपण आधी समजून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण उदाहरणे पाहूयात।
तर या नियमामध्ये नेमकं काय अडचण येऊ शकते विद्यार्थ्यांना किंवा काय चुका होतात हे जर आपण पाहिलं तर सिम्पली अगदी बघा एक सोपं गणित आपण घेऊयात. तर उदाहरण आहे 48 अधिक 45 भागिले 5 वजा 15 गुणिले 2 बरोबर किती. आता हे सिम्प्लिफिकेशनचं गणित आहे, तुम्हालाही सोडवता येईल, काही अडचण नाही. कारण आपण उदाहरण पाहत पाहतच याचं स्पष्टीकरण पाहूयात. यामध्ये आपल्याला नेमकं काळजी काय घ्यायची आहे, आपल्या चुका कुठं होऊ शकतात, या सर्व बाबींची चर्चा आपण हे उदाहरण सोडवत असताना करूयात. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर पण काढलेलं आहे, छान. ओके, तर प्रश्न काय आहे पहा. 48 प्लस 45 मायनस 5 मायनस 15 इंटू 2. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आता आपल्याला आधी डिव्हिजन सोडवावं लागेल ना या ठिकाणी, हे डिव्हिजन. तर हे जर डिव्हिजन सोडवायचं असेल आपणास तर बाकी ॲज इट इज लिहावं लागेल, म्हणजे जसं आहे तसं. 48 अधिक 5 न जर 45 ला भागलं तर इथे येईल उत्तर 9 वजा 15 गुणिले 2. त्यानंतर 48 अधिक 9 वजा 15 दुनी 30. आणि पुढे मग आपण सोप्या पद्धतीने हे सोडवलेलं आहे. 48 आणि 9 57 वजा 30 बरोबर 27. सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता हेच गणित थोडं वेगळ्या मोडवर आपण सोडवूयात. तर आपण जर पुढचं उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल. पहा, 20 अधिक 5 भागिले 40 गुणिले 40 भागिले 8 वजा 9. आता पहा, हे पण गणित तुम्ही सोडवू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला आधी भागाकारच करून घ्यायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे 20 अधिक 5 गुणिले 8 न जर भागलं तर हे 5 येईल वजा 9. म्हणजे पुन्हा हे 20 अधिक 25 वजा 9 बरोबर 45 वजा 9 बरोबर 36. ओके, छान. म्हणजे या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला कुठं अडचण येणार नाही. यानंतर आता एक प्रश्न तुम्ही सोडवून दाखवा तुमच्यासाठी, खास सरावासाठी. सर्वांचं अभिनंदन, खूप छान. 36 उत्तर आलेलं आहे, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढचा, पहा. 48 वजा 36 भागिले 2 गुणिले 10 गुणिले 2. ठीक आहे, हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे तसा. पाहूया काय उत्तर येतं.
ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 0, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 40. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्तरं पाठवलेली आहेत. आपल्या सर्वांचं म्हणजे कौतुकच. पण तरीही थोडं जर निरीक्षण केलात आपण, तर जे उत्तर येत आहेत त्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सी आहे. काही विद्यार्थ्यांना वाटतं की उत्तर ए आहे. बाकी इतर कोणत्याही पर्यायाकडे आपलं मत नाही. तर थोडं निरीक्षणात्मक जर आपण पाहिलं आणि हे गणित सोडवलं, आपली आन्सर अशी का बदल आली, तर 48 वजा 36 भागिले 2 अधिक 10 गुणिले 2. तर या ठिकाणी हे 48 वजा 18, 36 ला जर 2 न भागलं तर या ठिकाणी 18 येईल, अधिक हा गुणाकार डायरेक्ट लिहू शकतो आपण 20. आता इथून बऱ्याच जणांची गडबड झाली. इथून गडबड का झाली, तर आधी बेरीज करायची का आधी वजाबाकी करायची? कारण नियमानुसार तर आपल्याला कंचे भागू बे व सांगितलंय. बे म्हणजे बेरीज आधी आणि वजाबाकी नंतर. मग या ठिकाणी आपण काय करायचं, तर लक्षात घ्या, जेव्हा उदाहरणामध्ये फक्त बेरीज राहिली असेल, बेरीज वजाबाकी, उदाहरणामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी या जर गोष्टी राहिल्या असतील, तर आपल्याला कोणतीही क्रिया आधी केली तरी चालते. जे बेरीजच आधी करावी असं काही नाही. आधी वजाबाकी करा, नंतर बेरीज करा. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण वजाबाकी केली तर किती येते पहा. 48 मधून 18 गेले, 30 राहिले, अधिक 20 लिहूयात. 30 आणि हे 20, 50. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50. पर्याय सी. तर या प्रकारची उदाहरणं आली तर अगदी शांत डोक्याने आणि संयमानं सोडवा. म्हणजे गडबड करू नका, कारण एक स्टेप जरी चुकली ह्या चारीपैकी कुठेही, तर आपलं उत्तर चुकू शकतं. आता पदावली हा घटक फक्त संख्यावर येणार नाही, पूर्ण संख्येवर, तर तो अपूर्णांकावर पण असेल. त्यामुळे आपण अपूर्णांकाची पण काही उदाहरणं पाहूयात. अपूर्णांकामध्ये जर पदावली पाहिली आपण, तर बऱ्याच वेळेस पदावलीचा जो छेद आहे, डिनोमिनेटर, तो इन मल्टिपल असतो. ठीक आहे. तर हे मल्टिपल लक्षात घेताच नेमकं प्रश्न कसा असू शकतो हे आपण या ठिकाणी सोडवून घेऊयात. उदाहरणार्थ 4.1/2 वजा 3.1/4 अधिक 2.3/8 बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर आपल्याला सोडवायचा असेल, आता या पदावलीमध्ये आपल्याला फक्त बेरीज वजाबाकी इतकेच गणित असतील, खूप झालं तर गुणाकारापर्यंत. तर आता हे सरलीकरण किंवा हे पदावली जर आपण सोडवायची असेल, तर या पदावलीचे जे काही अपूर्णांक दिलेत, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, त्याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हणतो. तर याला आधी सिंपल फ्रॅक्शन मध्येच कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. तर पहिला फ्रॅक्शन काय होईल, 2/8 आणि वरचं 1/9 म्हणजे 9/2 वजा 3/12 आणि 13/4 अधिक 8 दोन्ही 16 आणि 3 म्हणजे 19/8. आता या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तर यांचा छेद समान करून घ्यावा लागेल आणि 2 हे
मल्टिपल जर केला आपण किंवा गुणित पाहिले तर 8 असतं 2च्या पाड्यामध्ये, 4च्या पाड्यामध्ये पण 8 असतं, म्हणजे यांचा छेद आपल्याला 8 करायला हरकत नाही. दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 2, 4 आणि 8 यांचा लसावी पण 8च आहे. म्हणजे थोडक्यात लसावी काढणे. म्हणून पहिल्या अपूर्णांकाचा जर आपल्याला छेद डिनोमिनेटर जर 8 बनवायचं असेल, 8 करायचं असेल तर पहिल्या अपूर्णांकास 4 न अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. मीन्स मल्टिपल विथ 4 न्यूमरेटर टू अँड डिनोमिनेटर ऑल्सो. ठीक आहे. तर या ठिकाणी येईल 36 छेदामध्ये 8. दुसऱ्या अपूर्णांकाला 2 न गुणून घ्या. 26 छेदामध्ये 8च प्लस 90/8. आता छेद समान झालेला आहे. अंशाची आपण बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी करू शकता. 36 - 26 अधिक 19 आणि सर्वांचा छेद येईल 8. 36 मधून 26 गेले, 10 राहिले. 10 आणि 19 म्हणजे उत्तर येईल 29/8. तर आता हे उत्तर परीक्षेत याच पद्धतीनं असेल का वेगळ्या पद्धतीनं, हे जर आपण थोडं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजे 8चा जर पाडा म्हटला आपण 8 1 8, 8 2 16, 8 3 24 म्हणजे 3 येईल, बाकी उरेल 5 म्हणजे 5/8. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजे यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये येतील आणि ते जर आपण व्यवस्थित सोडवले तर यामध्ये घाबरण्यासारखं काहीही नाही. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे पहा. सरलीकरणवरील आधारितच. 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक 1/32. आता या ठिकाणी पण सर्व छेद हे मल्टिपल मध्ये आहेत, परंतु निरीक्षण केला तर यामध्ये एक पॅटर्न तुम्हाला दिसेल. म्हणजे 1/2 1/4 1/8 1/16 1/32 आणि या सर्वांची आपल्याला बेरीज फाइंड आउट करायची आहे. आता ही बेरीज करत असताना यांचा छेद जर आपण पाहिला तर तो 2 4 8 16 32 या पद्धतीने येतो. याला जर ऑप्शनच दिले तर ऑप्शन असे येतात. 1/32, दुसरा 33/32, सी 1/16 आणि डी 31/32. तर लक्षात ठेवा, जर असा प्रश्न परीक्षेत आला तर हा प्रश्न आपण न सोडवता पण लिहू शकतात. म्हणजे याला काहीच सोडवायची गरज नाही, पण पॅटर्न हाच असला पाहिजे. पॅटर्न हा म्हणजे काय, तर 1/2 2/5 1/8 1/16 1/32. जर असं असेल तर त्याचं उत्तर असतं 31/32. हे लक्षात ठेवा. जर तुमचं विसरलंच तर काय करता येईल, मग प्रत्येकाचा छेद समान करून घेता येईल. 32 म्हणजे पहिला 1/2 अपूर्णांक आहे त्याला 16 ने गुणा, 16/32 येईल. दुसरा 1/4 आहे त्याला 8 न गुणू शकता तुम्ही, म्हणजे 8/32 येईल. तिसऱ्याला म्हणजे 4 न गुणावं लागेल, म्हणजे 4/32 येईल. त्यानंतर 2 न गुणावं लागेल आणि वरच्या सर्व म्हणजे सर्व न्यूमरेटरची जर बेरीज केली आपण तर ती येईल 31. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सरलीकरणामध्ये बऱ्याच वेळेस दशांश अपूर्णांकावर आधारित ही प्रश्न असू शकतात. मग नेमकं काय प्रश्न असू शकतो दशांश अपूर्णांकावर आधारित, तर पहा, जसं की
3.75 गुणिले 1.5 अधिक 1.25 गुणिले 1.5. आता हा प्रश्न आपण जाणीवपूर्वक का घेतलाय पहा. थोडं निरीक्षण जर केलात तुम्हाला तर या गणितामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. याचे पर्याय जर पाहिले आपण, पर्याय 1 1.5, पर्याय बी 8.25, पर्याय सी 7.5, पर्याय डी 7.125. तर पहा हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायामध्ये योग्य उत्तर आपल्याला शोधायचंय. यामध्ये 2 मेथड आहेत. एक तर जो गुणाकार दिसतो तो गुणाकार करून घ्या, किंवा या गणितामध्ये पाहत असताना तुम्हाला जर थोडं निरीक्षण करता आलं तर या गणितात दोन्हीही ठिकाणी 1.5 आणि 1.5 या दोन संख्या तुम्हाला दिसतील. हे जर 1.5 आणि 1.5 जर आपण गुणाकारामध्ये बाहेर लिहिलं, बाहेर म्हणजे कॉमन काढलं, त्याच्यातून सामायिक जर घेतलं तर कंसामध्ये राहील 3.75 अधिक 1.25. 3.75 अधिक 1.25. आता हे जर आपण पाहिलं तर 1.5 गुणिले, कारण ब्रॅकेटच्या बाहेर जो अंक आहे तो ब्रॅकेटला मल्टिपल मध्ये असतो, म्हणजे गुणाकारात. कंसाच्या बाहेरील संख्या कंसातील संख्याशी गुणाकारात असते. आता यांची जर बेरीज केली आपण 3.75 अधिक 1.25, तर ही बेरीज येईल 5 आणि 1.5 गुणिले 5 म्हणजे पॉइंट नाही असं समजलं तर 15 गुणिले 5 म्हणजे 75 आणि नंतर एक पॉइंट म्हणजे उत्तर येतं 7.5. पर्याय सी. 9.25 गुणिले 2.25 भागिले 0.25 वजा 4.5 बरोबर किती? तर दिलेल्या माहितीनुसार अगोदर आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल, त्यानंतर गुणाकार आणि मग वजाबाकी. पहा किती येतं उत्तर. आधी भागाकार सोडवा, त्यानंतर मग गुणाकार आणि मग शेवटी वजाबाकी. आता बऱ्याच वेळेस अशी गणित सोडवत असताना काही स्टेप्स बाजूला घेऊन गेले तरी चालतील, जेणेकरून आपलं चुकणार नाही. 1 मिनिट वेळ घ्या आणि व्यवस्थित सोडवा. ओके, तर सुरुवातीला भागाकार करायचा, तर किती भागाकार येणार आहे? 0.25 छेदामध्ये 0.25. आता दशांश चिन्ह जर असेल तर छेदातलं दशांश चिन्ह घालवण्यासाठी कितीनं मल्टिप्लाय करायचं हे तुम्ही लक्षात घेऊन, वरच्याला पण 100 न गुणलं म्हणजे वर येईल 225, खाली येईल 25
आणि 25चा टेबल तुम्हाला पाठ आहे, म्हणजे 25 एक 25, 25 नम्म 250 म्हणजे उत्तर येईल 9. म्हणजे हे 9 येणार आहे गुणिले 9.25 गुणिले 9 वजा 4.5. म्हणजे पुन्हा आपणास गुणाकार करायचा आहे 9.25 गुणिले 9चा. 9 45 ला 5 हातचे 4, 9 दोन्ही 18 आणि 4 22 ला 2 हातचे 2, 9 9 81 आणि 2 83, 2 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे 83.25 आणि यामधून वजा करायचं आहे 4.5. 5 ॲज इट इज, एक इकडे कॅरी घ्यावं लागेल, 12 होईल. 12 मधून 5 गेले 7, 82 मधून 4 गेलं 78. म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे ते असेल 78.75. 78.75. तर पदावली किंवा सरलीकरण हा घटक आपल्या लक्षात आला असेल. आता या पदावली आणि सरलीकरणामध्ये आणखी एक भाग पाहायचा आहे. आणखी एक भाग आपण पदावली आणि सरलीकरण मध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे शतकाच्या निकटतम किंवा हजाराच्या निकटतम संख्या नेमकं काय असतात. त्याला आपण शतकाच्या जवळ पण असं म्हणतो, जसं की 340, 330 अधिक 580 अधिक 425 अधिक 95 बरोबर किती. तर हे उत्तराच्या जवळचे म्हणजेच त्याला आपण निकटतम असं म्हणतो. निकटतम उत्तर कोणते, निकटतम शतक कोणते. याच्या निकटतम शतक म्हणजे पदावली टाईपच असणार, आपल्याला त्याचे बेरजा करावं लागतील, वजाबाकी करावं लागतील आणि जे उत्तर येणार आहे त्याचं निकटतम शतक विचारलं जाईल. तर पहा, दिलेल्या याची जर सर्वांची बेरीज केली आपण 430, 580, 425 आणि 95, तर 5 आणि 5 10 ला 0 हातचे 1, 9 1 10, 2 12 आणि 8 20 आणि 3 23 ला 3 हातचे 2, 4 आणि 4 8, 2 10 आणि 5 15 म्हणजे हे येईल 1530. आता याच्या जवळचं शतक एक 500. तर हा प्रश्न अगदी सोपा आहे, तुम्हाला जमतो, काही अडचण नाही. शतक विचारलंय, लक्षात घ्या, शतक. हजार जर विचारलं असतं तर मग 2000 आलं असतं, ठीक आहे. किंवा आता हे शतक झालं, आपण 1000चं पण पाहूयात. समजा एका व्यक्तीचा खर्च, समजा घर भाडे 4380 रुपये, त्यानंतर प्रवास 9240 रुपये, त्यानंतर किराणा 7320 रुपये, आरोग्य
920 रुपये. जर हे असेल तर एकूण खर्च निकटतम 1000 किती? म्हणजे निकटतम 1000 शोधायचं एकूण खर्चाचं. म्हणजे या ठिकाणी पण हा एक भाग सरलीकरणाचा पण आहे, डाटा कलेक्शनचा पण आहे, सांख्यिकीवर म्हणजे आधारित जसं असतं तसं. तर आता या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला निकटतम शतक मिळेल. तर हे 0, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16ला 6, हाचे 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 9 18, 18ला 8, हाचे 1, 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 4 21. तर आता निकटतम 1000, आता निकटतम 1000 कसं काढणार आपण? आता 21,860 ही संख्या 22,000च्या जवळ आहे का 21,000च्या जवळ आहे? नियरेस्ट 1000, म्हणजे जवळचं 1000 कोणतं आहे पहा. आपलं उत्तर आले 21,860. चुकू नका, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर याच्या आधी असतात 21,000 रुपये आणि त्याच्यानंतर असतात 22,000 रुपये. मग हे नियरेस्ट कुणाच्या नियरेस्ट आहे, कुणाच्या जवळ आहे? 22,000च्या. त्यामुळं हा सरलीकरणाचाच भाग आहे, म्हणजे सोपं कसं करता येईल आपल्याला. तर लक्षात ठेवा, अगदी 21,500 पर्यंत नियरेस्ट टू 21,000. तर या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे, लक्षात ठेवा. आणि यासारखे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तुम्हाला सर्व हे प्रश्न सोडवता येतात. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी हेच सांगावं असं वाटेल. तर या प्रकारच्या सर्व प्रश्नांचा आपण सराव करून घ्यावा. भेटूया पुढच्या पिरियडमध्ये. धन्यवाद.